तर जय महाकाल भावांनो, हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू व्लॉग्स. गाईज आज तुमच्यासाठी मस्त नवीन काहीतरी घेऊन येतच राहतो तुमचा भाऊ. गाईज आज आपल्याला सकाळी सर्वात पहिले जायचं आपल्या गोडाऊनला. कारण गोडाऊनला जायचा विषय असा होता का आपल्याला आज जायचं स्टार प्लस बी मॉलला. तर आपण गेलो गोडाऊनला गेल्यानंतर घेतला घोडा आणि आण्या होता आपल्यासोबत. फायनली आपण पोहोचलो मस्त आपल्या साईटवर गेल्यानंतर काय आपला आण्या तर असं लटकू काम करत होता. म्हटलं झालं धन्य बाबा, आणि त्यांनी दिलं ना आपल्याला पण चढून तिथं. म्हटलो बाबा जर पडलो दोघांचे माकड हाड गेलेच म्हटलं, दणके पद्धतशीर डायरेक्ट हॉस्पिटल गाठावं लागेल म्हटलं, नाही का. तर त्यानंतर काहीच झालं आपलं मस्त काम झाल्यानंतर मग आपण निघालो आपल्या घरच्या प्रवासाला. कारण घरी जायचं कारण असं होतं का आपल्याला तयार व्हायचं होतं. कारण फुल आंघोळ बिंगळ करून पण सकाळी काही उपयोग नव्हता झाला. आणि त्याच्यात आण्याला लागली भूक. आण्याने खाल्ली पक्ष्यांची शेव. आम्ही आणतो मक्याची शेव पक्ष्यांसाठी, तो आणि डाळीच्या पिठाची. काय म्हटलं मग मी तरी काय करू, नाही का. मग काय आणे मला म्हटलं का म्हणे आज बिर्याणी खायचा मुळे. म्हटलं ठीक आहे चल म्हटलं. मग गेलो आपण बिर्याणी घेऊन आलो. मस्त बसलो आंब्याच्या बागेत बिर्याणी खात. हा गाईज एवढी भारी बिर्याणी होती ना. नाद दणका पैसा गेला पण नाद केला, अशी गंमत झाली नाही का डायरेक्ट. आणि मग काय गाईज आपण निघालो मस्त आपल्या प्रवासाला. कारण आपल्याला जायचं होतं गॅब्रिएलचा विषय असा होता का आपल्याला होती आज तिथं ट्रेनिंग. कारण गाईज आता सुरू झालेले सेफ्टी वीक आणि तिथं ऑलरेडी आपण एवढं लेट पोहोचलो ना गाईज. म्हणजे जे मनापासून मी जी ट्रेनिंग देतो ना, आज तशी ट्रेनिंगच झाली नाही असं समजा. मोजून अर्ध्या तासामध्ये आपण सगळं आवरलेलं आहे. कारण ऑलरेडी जे स्टाफ होता किंवा वर्कर वगैरे होते हे सगळे दमलेले असते दिवसभर काम करून. आणि आपल्याला फक्त त्यांनी 1 तास दिलेला होता का ट्रेनिंगसाठी, नाही का. 1 तासात ट्रेनिंग द्या. म्हटलं ठीक आहे. मग काय ट्रेनिंग वगैरे झाली लवकरात लवकर. आणि मग निघाला तुमचा भाऊ प्रवासाला घरच्या. कारण सर्वात पहिले आलो बाहेर आल्यानंतर असा आळस. आणि त्याच्यात घरी गेल्यानंतर आपल्याला लावलं आपल्या नितीन भाऊनी काम. म्हटलं झालं धन्य रे बाबा, काही खरं नाही. कारण त्यांची लाईट फिटिंग करायची होती. वायरी ज्या होत्या काही या वायरी सगळ्या खाली आलेल्या होत्या, नाही का त्यांच्या. कारण आपले गोडाऊनचं जे काम चालू होतं ना तिकडं नितीन भाऊ येते आता राहिला. मग त्यानंतर काहीच फायनली आपलं झालेलं आहे काम. आणि काम झाल्यानंतर एवढं भारी वाटलं. तरी आपलं किरकोळ काम बाकी आहे, बोर्ड वगैरे लावायचं. आणि त्याच्यात आला आपल्याला स्टँडर्ड भिकारीचा फोन. स्टँडर्ड भिकारी मला बोलला का म्हणे काही कर, मला घ्यायला आहे. कारण माझी लायकी नाही राहिली आता म्हणे, नाही का. कारण गाडीतलं पेट्रोलच संपलंय. आणि त्याच्यात मला शिव्या देत होता. म्हटलं बोल म्हटलं, नाही का. काय बोलायचंय बोल ना. डायरेक्ट तोंडबिंड खाली करून घेतलं. धन्य म्हटलं. आणि त्याच्यात आला आपल्याला लंगड्याचा फोन. लंगड्या म्हणजे आपला सिद्धार्थ भाऊ. लंगड्या नाही तो, त्याला प्रेमाने मी लंगड्या म्हणतो. कारण विषय असा होता का त्याच्या इथं लागलेली होती आग. आणि आग लागली म्हटल्यावर त्यानंतर ऋषी भाऊ तर आठवतच म्हणजे रुद्रा बाहेर. तर काहीच फायनली विजली आग. तर चला भेटू मग आता आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.